खायला पाहिजे तर यायला पाहिजे, खायला पाहिजे तर करायला यायलाच पाहिजे. नमस्कार मैत्रिणींनो, खायला पाहिजे तर यायला पाहिजे या पाककला कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या बरोबर आहेत सौ मृदुला मोहन पेंढारकर. मृदुलाताई नमस्कार. मृदुलाताई शाळेमधून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत आणि आता त्या गृहिणी आहेत. तर मृदुलाताई आज आम्हाला कुठली रेसिपी दाखवणार? मी लिंबाच्या सालीचा सॉस करून दाखवणार. वा, आता ताई आपल्याला लिंबाच्या सालींचा सॉस दाखवणार आहेत. तर या रेसिपीचं वैशिष्ट्य काय आमच्या प्रेक्षकांना सांगाल? आमची रेसिपी मध्ये नवरसांचं मिश्रण आहे. ती टिकाऊ आहे, पौष्टिक आहे, रुचकर आहे, पाचक आहे, खाऊन मन संतुष्ट होईल. वा, छान. तर आता आपण अशी ही रुचकर चविष्ट रेसिपी बघणार आहोत, लिंबाच्या सालीचा सॉस. चला. तर आता लिंबाच्या सालीचा सॉस यासाठी लागणारं साहित्य काय आहे? आवळे, आलं, साखर, मीठ, तिखट, लिंब. अच्छा, म्हणजे हे घरात आपल्या इझिली अवेलेबल असणारं सगळं साहित्य आहे. तर आपण आता ही रुचकर जी रेसिपी आहे चविष्ट त्याची कृती बघूया. तर आता आपण हे काय केलेलं आहे? ही लिंब मी उकळून घेतली आणि त्याच्या बिया काढून घेते. अच्छा, लिंब उकडवून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बी राहिली ना तर अति कडू होईल, म्हणून त्या बिया तर अगदी काढायलाच हव्या. हो, तसं पण आपण बिया काढूनच घेतो, पण उकडवल्यावर स्पेशली आपण लक्ष ठेवून काढून घ्यायच्या, नाही तर एखादी जरी बी आली तरी कडू रस जास्ती होईल आपल्या रेसिपीत. लिंबाच्या सालीचा सॉस आहे, त्यामुळे सालीला महत्व आहे. त्यामुळे आपण आता ही बिया वेगळ्या करतोय, नाहीतर काय एखादी बी जरी राहिली तरी सॉस कडू होऊ शकतो. त्यामुळे आता ह्या लिंबाच्या साली सगळ्या सेपरेट झालेल्या आहेत, उकडून घेतल्या. अच्छा, तर दुसरं काय करणार आहोत आपण? आवळे किसणार आहोत. अच्छा, आवळे कच्चे घ्यायचे का ते पण उकडवायचे? कच्चेच घेतले मी आवळे. कच्च्याला चव जास्त चांगली लागते. ओके. आता आलं किसतोय आपण, म्हणजे कच्चे आवळे आणि आलं हे पण किसून घ्यायचंय आपल्याला. तर हे आपण आवळे आणि आलं हे किसून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत? उकडलेल्या लिंबाच्या साली, किसलेला आवळा आणि आलं एकत्र करणार आहोत. एखादी पण बी राहता कामा नये. ओके. आता याच्यात थोडंसं मीठ, तिखट आणि साखर या गोष्टी ज्याच्या त्याच्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे. आता हे काय करायचंय आपल्याला? सगळं मिक्सर मध्ये वाटायचंय. पाटा वरवंटा असेल तर उत्तम, नाही तर मिक्सरवर वाटायचं. मिक्सर मध्ये हा तयार झालेला सॉस मी आता बाउल मध्ये काढून ठेवते. अच्छा, रंग फार सुंदर आलेला आहे या सॉसचा. चव पण घेऊन बघा कशी लागते ते. हो, औषधी आहे ना, पाचक आहे. हो, पाचक एकदम स्वादिष्ट. तर प्रेक्षकांना दाखवते, हे बघा, हा छान आपला सॉस तयार झालेला आहे, लिंबाच्या सालीचा सॉस. पाचक आणि एकदम औषधी आहे, गुणवर्धक, त्यामुळे एकदम उपयुक्त आहे. औषधी ना, चव येते तोंडाला. तर हा रुचकर असा मस्त आपला लिंबाचा सॉस तयार झालेला आहे. आपल्याला वाटलं तर ह्याच्यामध्ये आपण अजून पातळ करण्यासाठी लिंबूचा रस घालू शकतो.
ठीक आहे, म्हणजे कमी जास्ती पातळ ज्यांना जसं लागतं चवीप्रमाणे तिखट मीठ किंवा लिंबाचा रस घालून अजून थोडासा पातळ करता येईल. पण रंग पण छान आलाय आणि मी टेस्ट करून बघितला आहे, त्यामुळे चव पण एकदम उत्तम झाली आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्याला मृदुला ताईंनी लिंबाच्या सालीचा सॉस ही एक रुचकर आणि औषधी रेसिपी दाखवली आहे. तर आपण नक्की घरी करून बघा. या सॉस तुम्ही पोळीला लावून खाऊ शकता, भाकरीला लावता येईल, ब्रेडला लावायला पण छान आहे. आणि साधारण किती दिवस टिकेल? कारण आपण मला वाटतं त्याच्यात पाणी वापरलेलं नाहीये. पाणी वापरलं तर तो खराब होऊ शकतो, पण आपण नुसते उकळून तरी माझ्या अंदाजानं 8 दिवस बाहेर टिकेल आणि फ्रीज मध्ये ठेवला तर 2-3 महिने टिकू शकतो. तर असा हा जास्ती काळ टिकणारा सॉस तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा आमच्या मृदुला ताईंची रेसिपी आपल्याला कशी वाटली. आता आपली पुन्हा भेट पुढची एखादी अशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मृदुला ताई, आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि आम्हाला ही छानशी रेसिपी दाखवली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपल्यामध्ये येऊन मला आनंद मिळाला, आपण मला संधी दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद. यायला पाहिजे तर करायला यायलाच पाहिजे.